गाडी थांबवलीत? अहो पुढं वळण जरा धोक्याचं आहे ना, म्हणून इथं थांबवली. जास्त बोलू नका बरं का. ओ, हात सोडा माझा. हात का धरलाय? अहो हात काय सोडायला पकडलाय वे, आणि तुमच्यासारखी पोरगी असल्यावर तर काय सोडतच नसते बघा. हे बघा तुम्ही जास्तीचं बोलू नका. हात सोडा माझा. हे बघा हात सोडा. काय करत? कोणी आहे का? बोला तर कोण नाही येत. हे जंगल आहे, उगाच इथं थांबवलेलं नाही. माझा आता तुझा ते हिरो तर राहिला तर माग. सोड. अरे कोणी आहे का? जेव्हा पहिल्यांदा बघितलं होतं ना मी, तेव्हाच तुझी नजर कळली होती मला. उठ. ए मी कोण आहे माहितीये का? एक फोन केला ना तर अख्खं गाव गोळा इथं. अजून मारा सर याला. याला ना चांगली अद्दल घडवा. रे पुन्हा कधी कुठल्या मुलीला संधी म्हणून बघितलंस ना, तर आजचा हा दिवस आठवायचा. कळलं? आणि परत मला असं कधी काही करताना दिसलास ना, हात पाय तोडून ठेवीन. आज हात लावला होतास ना राणीला. त्या ड्रायव्हरवर मला ऑलरेडी डाऊट आला होता, म्हणून मी तुला सांगत होतो की आपण दुसरी गाडी बघू, या टेम्पोमधनं नको जाऊया. पण तुला ऐकायचंच नव्हतं माझं. कधीतरी ना समोरच्याचं पण ऐकत जा राणी. मोठ्या कॉन्फिडन्सने तुला घेऊन निघालो होतो मी घरात. तुला जर काही झालं असतं तर मी आबांना काय उत्तर दिलं असतं मला सांग. आणि कशासाठी निघालो होतो आपण? त्या दादांबद्दल माहिती काढण्यासाठी ना. या रिकाम्या कामांमध्ये आपण फसलो नसतो का? हुकमाची राणी म्हण, हुकमाची राणी, हुकमाची राणी. अगं प्रत्येक वेळी तुझा हुकूम नाही चालत बाई, कधीतरी माझं पण ऐकत जा. काही झालं असतं कमी जास्त तर मी बुवांना आणि आईला काय उत्तर दिलं असतं तुझ्या? हे कळतच नाही तुला, ऐकूनच घ्यायचं नसतं माझं. ठीक आहे सर, सॉरी. परत नाही होणार. अरे पण सॉरी बोलल्याने काही गोष्टी सॉल्व्ह होणार आहेत का? हा, तुला काही झालं असतं तर मी काय लोकांना काय सॉरी बोलणार होतो? सॉरीने सगळं होत नाही राणी. कधीतरी माझं पण ऐकत जा, समजून घेत जा की मी काही सांगत असेल तर थोडंसं ऐकून घेत जा माझं पण कधीतरी. सर मी ऐकायला पाहिजे होतं तुमचं. माझं खरंच चुकलं. चुकलं चुकलं बोलून होऊन जात नाहीत सगळ्या गोष्टी. बरं जाऊ द्या ना. सॉरी सर. बरं पण आता त्याला तर बांधून टाकलं, जायचं कसं आपण? त्याला काय उगाच बांधला नाहीये मी, त्याचीच गाडी घेऊन जायचं आपण. अरे सर तुम्ही किती स्मार्ट आहे. चला चला. राणी एक मिनिट. हा
काय झालं? तू ते मगाशी काय म्हणालीस? डोक्याला काहीतरी बोललीस ना तू तिथून निघताना. डोक्याला ताप झाले हे कडू कारलं. ते कधी सर? मला तर नाही आठवत आहे. आठवत नाही, मला चांगलं आठवतंय. तू काहीतरी म्हणालीस डोक्याला, समथिंग काहीतरी बोलत होतीस. तू काय म्हणत होतीस? मी काहीच नाही बोलले, तुम्हाला काहीतरी भास झाला असेल. भास नाही झालाय मला चांगलं आठवतंय. तू काहीतरी बोललीस, मला कळायला पाहिजेस. बोल तू काय बोलत होतीस. अहो सर, तुम्ही एवढा हट्ट करत होता, गाड्या थांबत नव्हत्या, एक गाडी थांबली तर बसत नव्हतात. मग मी म्हटलं काय डोक्याला ताप देतो हे कडू कारलं. सॉरी सर. चला बसा. चला. राणी, आज मी होतो म्हणून काही झालं नाही. तू ना इथून पुढे एकटी जाणार नाही असं कुठे. आणि असं लिफ्ट वगैरे मागून तर अजिबात जाणार नाहीस, कळलं? नाही जाणार सर. तुला जिथे कुठे जायचं असेल मी नेहमी तुझ्या सोबत असेल. चालेल ना. पण सर, तुम्हाला असं नाही वाटत आहे का की तुम्हाला माझी जरा जास्तच काळजी वाटते? अरे ऑफकोर्स वाटणार ना. माझं तुझ्यावर माझ्यावर काय? ते मी डिपेंड आहे ना तुझ्यावर. आणि ऑब्विसली यार, असं काहीतरी झालं की काळजी तर वाटणारच ना. म्हणजे असं काही झालं नसतं तर माझी काळजी नसती वाटली का तुम्हाला? किती किती बडबड करतेस राणी तू. तुला भूक नाही लागत का एवढी बडबड करून? बडबड आणि भुकेचा काय संबंध आहे? अजून तरी नाही लागली, पुढे लागली तर बघूया. ओके. केटी सर, आपले लोनचे आणि ॲसेटचे पेपर कंपनीचे सगळे जरा बाहेर काढा. मला क्रॉस चेक करायचे. सर पण ऑडिट तर झालंय, मग आता हे सगळे पेपर्स कशाला हवेच? नोकर आहेस ना, मग प्रश्न कशाला विचारतोस? एक तर दिलेलं काम तुम्ही वेळेत करत नाही, वरतून नवीन काम दिल्यानंतर प्रश्न विचारायचे असतात. जेवढं सांगितलं तेवढं करा. हॅलो, हाय हाय हाय. नाही नाही नाही, तुम्ही सुटेबल टाइम सांगा ना मला. शुअर शुअर शुअर, डेफिनेटली डेफिनेटली. आय एम शुअर ही डील तुम्हाला आवडेल. रादर हे प्रपोजल तुमच्याच फेवरमध्ये. तुम्ही मला सुटेबल टाइम सांगा, वेळ आणि लोकेशन पाठवा, मी पोहोचतो तिकडे. ओके, राईट राईट राईट. ओके, हां. नाही नाही, ही सर कोणत्या डीलबद्दल बोलताय? यांचं पुन्हा फॅक्टरी विकायचं प्लॅनिंग तर सुरू नसेल ना? बहुतेक तसंच असेल, म्हणूनच हे सगळे पेपर्स रेडी करून ठेवतायत. आणि मला असं वाटतं आपण कोल्हापूर पर्यंत तरी पोहोचलोय. हा, तू थांब इथे, मी पाणी घेऊन येतो. हे घे पाणी पी. राणी, आय थिंक तुला भूक लागली आहे ना? नाही, मला कशाला भूक लागेल? नाही लागली मला. तुम्हालाच भूक लागली आहे हो ना?
मला नाही, मला म्हणजे याच काही भूक वगैरे लाईक ठीक आहे म्हणजे. काय सर, हा? अहो तुमच्या चेहऱ्यावर दिसतंय तुम्हाला भूक लागली. तुझ्या पण पोटात जे कावळे ओरडतायत ना, त्यांचा आवाज इथपर्यंत येतोय मला. काही बोलता सर तुम्ही? सिरियसली, त्यांना भूक लागली आहे खूप, पण तू त्यांना सांगतेस शांत बसा शांत बसा. अहो असं काहीच नाहीये, मला नाही लागली आहे भूक वगैरे, पण आता खूपच वेळ झाला ना, तुम्हाला तर भूक लागलीच असेल. अगे नाही नाही, असं काय म्हणजे खरंच असं काही भूक वगैरे नाही मला. काय झालं सर, एकदम शांत झाला तुम्ही? नाही काय नाही, ते जास्त बडबड केली तर भूक लागेल ना, म्हणून म्हटलं थोडी एनर्जी सेव्ह करूया. एक मिनिट सर, मी आले. हा सर. वा, या टाइमला एकदम करेक्ट गोष्ट घेऊन आली असं. आठवतं ना कसं खायचंय ते? हो मग काय, हे बघ. इंदिरा आणि राणी इथून तर गेलेत, पण तिकडे नक्की काय चालू आहे हे अजून काही कळवलं नाही. अजून त्यांचा फोन कसा नाही आला? केटीचा फोन. हा बोल केटी. अभाव ते अरे लवकर बोल, काय झालंय? अभाव विक्रांत सरांनी सगळे जुन्या फाईल मागवलेत. मी त्यांना विचारलं पण त्यांनी काही सांगितलं नाही. पण आबा आता असं चित्र क्लिअर होत आहे, विक्रांत सर बहुतेक पुन्हा एकदा फॅक्टरी विकायला निघाले. काय? हो आबा, त्यांना बोलण्याचा खूप प्रयत्न केला, माझ्या परीने मी त्यांना खूप सांगितलं, पण ते ऐकायलाच तयार नाहीत. शेवटी मी तुम्हाला फोन केला आबा. बरं केलंस तुम्हाला फोन केला असते, पण तू विक्रांतला एवढ्यात काही सांगायला जाऊ नकोस. त्याच्यावर लक्ष ठेव, आणि तू फॅक्टरीमध्ये एकमेव आहेस जो त्याच्यावरती लक्ष ठेवू शकतो. ठीक आहे आबा, ठेवतो. चल ठेवतो फोन. आत्ता कळतंय विक्रांतनं राणे आणि इंदिराला जायला परवानगी का दिली. ते नसताना फॅक्टरी करण्याचं कारस्थान करायचंय त्याला. राणी, हे आपण निपाणीपर्यंत पोहोचलोय खरं, पण आता त्या दादांची इन्फॉर्मेशन काढणार कशी होत आपण? मिळेल सर, म्हणजे आता आपण इथपर्यंत पोहोचलोय तर त्यांच्या घरापर्यंत पण पोहोचू. बरं सर, मला ना खूप भारी वाटतंय, तुम्ही त्या ड्रायव्हरला ना चांगला धडा शिकवला. हो हॅलो, फक्त धडा नाही शिकवला, तुला सॉरी पण बोलायला सांगितलं त्याला. परत असं कुठल्या मुलीकडे अशा नजरेने बघणार नाही तो आता. ते तर आहेच. चला चहा पिऊया का? दादा 2 कप ಚಹಾ. ಸರಿ ಕೊಡ್ತೇವ್ರಿ. ಏನ್ ಮಾಡೋಣ, ಬಾಜಾರನೆ ಹೋಗ್ಬೇಕು ಅನಿಸ್ತದೆ, ಆದ್ರೆ ಕಿಶನೆ ಖಾಲಿ ಆಗ್ತದೆ. ಏನ್ ಮಾಡ್ಬೇಕ್ರಿ ಅಣ್ಣ ರೀ, ಹೆಂಡ್ರ ಮಕ್ಕಳ ದೇಶನ ಹೋಗ್ಬೇಕತ್ತದ್ರಿ. ಏನ್ ಈ ತುಟ್ಟಿ ಜೀವನದಾಗ ಎಷ್ಟು ಕೆಲಸ ಮಾಡ್ರು ಕಡಿಮೆ ಬೀಳ್ತದ್ರಿ. सर काय? ते चटका बसला की राव आमच्या हाताला पण. बरं थांबा. गरम आहे ते. राणी, अगं हे थंडच होत नाहीये चहा, खूप गरम आहे, चटका बसतोय मला. गरम आहे? हो. द्या इकडे.
नाही होते, थंडच नाही होते, गरम आहे खूप. बघ ना जरा, ते परत एकदा करून दे ना. थँक्यू. ಅನಾರಿ ನಿಮ್ ಗಂಡ ಹೆಂಡತಿ ಜೋಡಿ ಭಾಳ ಸೂಪರ್ ಅರಿ. हा काय काय बोललात तुम्ही? ಅನಾರಿ ನಿಮ್ ಗಂಡ ಹೆಂಡತಿ ಜೋಡಿ ಭಾಳ ಸೂಪर ಅರಿ. थँक्यू दादा. अहो थँक्यू काय तुम्हाला काय माहिती काय बोलले? आता तो असा असा करतोय, हसतोय म्हणजे काहीतरी चांगलंच बोलत असेल ना आपल्याबद्दल. हा थँक्यू थँक्यू. थँक्यू दादा. बरं आपण जे काम करायला आलोय ना त्याच्यावर जरा लक्ष देऊया हा सर. हो लक्ष आहे माझं. मी पूर्ण फोकस्ड आहे. डोंट वरी. हा बरं मला काय वाटतं आता हे दादासाहेब एवढं चांगलं ऍक्टिंग करतायत ते ऍक्टर असतील का? म्हणजे मला असं म्हणायचंय की आता जर ते खरे नाहीयेत आणि ते जर खोटा खोटा अभिनय करतायत तर असा एवढा चांगला अभिनय करणं असं कोणालाही जमणार नाही सर. ऍक्टरच असतील का सर? असतील नाही, आहेतच. म्हणजे आहेत असं तुम्ही एवढं ठामपणे कसं काय म्हणताय? त्यांना धड चालताही येत नव्हतं. मग मी त्यांना त्यांच्या रूम पर्यंत सोडलं आणि ते काहीतरी त्यांच्या त्या भाषेत बडबडत होते. मला काही ते फारसं कळलं नाही. जेव्हा मी त्यांना त्यांच्या बेडवर झोपवलं आणि तिथून निघत होतो तेव्हा मला एक बॅग दिसली. त्याची चेन ओपन होती. मी चालू आहे ना. हो, चालतोय मी चालतोय. हा एकदम आपल्याला कसं जायचंय? सरळ जायचंय. तू एकदा ये रे तिकडे निपाणीला. बघ मी तुला खायला घालतो बघ तसले ते भजी. आली की रे रोम आली बघ आपली. हा. तू तिकडे झोप मी इकडे झोपतो. हा हा. शांत झोपतो रे. हो हे बघ, माझ्याकडे फोटो पण आहे त्या सर्टिफिकेटचा. हो की सर. म्हणजे हे दादासाहेब खरंच ऍक्टर आहेत की काय? हो सर मग आपण इथं निपाणीला येऊन खूपच चांगला निर्णय घेतलाय. नाही बघ, आता ते दादासाहेब ऍक्टर आहेत ही इन्फॉर्मेशन तर आपल्याकडे आहे. सो आता या बेसिसवर आपण आणखी इन्फॉर्मेशन काढू शकतो. हो चला आपण लगेच कामाला लागलं पाहिजे. येस करेक्ट. दादा थँक्यू व्हेरी मच. थँक्यू व्हेरी मच. ಧನ್ಯವಾದ ಗುರು. गळू गळू. ಧನ್ಯವಾದ ಗುರು. ಅಣ್ಣ ಜೋಡಿ ಭಾಳ ಸೂಪರ್ ಆಗಿತ್ತು ಈಗ ಬಂದಿದ್ದು. बरोबर सरी सरी. राणी आपण एक्साइटमेंट मध्ये इथे आलोय खरं, पण मला वाटत नाही का आपण इथे काही अचीव्ह करू शकू. सर असं काय करताय? आत्ताच अवसान गाळून कसं बरं चालेल? पण प्रॅक्टिकली विचार पण केला पाहिजे ना. मला ना अशी स्ट्रॉंग फिलिंग येते की आपण इथे येऊन चूक केली आहे. का? म्हणजे मला नाही वाटत आहे तसं. आणि तुम्हाला सांगू का, माझे बुवा काय म्हणायचे, जर कधी आपल्याला असं हारल्यासारखं वाटत असेल ना तर मग जरा थांबायचं आणि थोडा विचार करायचा आणि आपण जे काही करायचं ठरवलंय ते 2 मिनिटं विसरून जायचं. आणि जर आपल्याकडून विसरल्याच जात नसेल तर मग डाव मांडायचा. डाव मांडायचा म्हणजे एखादा खेळ खेळायचा. हो आता जेव्हा जेव्हा मला परीक्षेचं टेन्शन यायचं ना तेव्हा मला बुवा एक भारी लाईन बोलायला लावायची. मग काय व्हायचं की मी पेपरचं सगळं टेन्शन ती लाईन बोलता बोलता विसरून जायचं. कारण ती लाईन खूप अवघड असायची ना, मग बोलता नाही यायचं.
बरं ते खूप अवघड असतं बरं का, तुम्हाला नाही जमणार. हो एक मिनिट, मला जमणार नाही असं काही नाहीच आहे. हा हो का? हो मग करून दाखवा. दाखवतो ना. सांग काय लाईन होती ती. नीट ऐका. हो. संपत सपाट सड्यावर सपाटला, सपाट सड्यावर सपाट संपत. बोला 5 वेळा बिना थांबता बोलायचं. मी काय म्हणतो, आपण कुठेतरी शांत बसूया ना त्यापेक्षा. हा सर काही काय, मग तुमच्या डोक्यात तेच विचार येत राहणार ना. बरं मी म्हणते म्हणून बोलून दाखवा. बोला. संपत सडसड सपाट सटतला. काय बोलताय सर, असं नाही. हे बघा, संपत सपाट सड्यावर सपाटला, हा सपाट सड्यावर सपाट संपत. संपट सड सड सपाटलं, हा. सडसड सपाट संपटलं. नाही चुकतंय. संपट सपाट सड्यावर संपटलं, सटसट संपटला सपट नाही संपलं. जर चुकतंय तुमचं, पुन्हा बोला. संपट सपाट संपट सडसड, सडसड सपाट सडसड संपट. मी म्हणाले ना, नाही जमणार आहे तुम्हाला. जमणार नाही म्हणजे असं कसं नाही जमणार. आता तर मी तुला ते बोलूनच दाखवेन. हा बोल. हे बघ, संपट सपाट सड्यावर सपाटला, सपाट संपत येतं येतं. एक मिनिट होल्ड होल्ड होल्ड. हा येईल येईल येईल. संपट सपाट सड्यावर सपाटला, हा सपाट संपट सपाट सडसडतं. परत बोला. संपत सपाट सड्यावर सपाटला, सपाट सड्यावर सपाट संपता. संपट सपाट सड्यावर सपाटला, सपाट सड्यावर सपाट संपता. संपट सपाट सड्यावर सपाटला, सपाट सड्यावर सपाट संपता. जमलंय ठीक आहे. अरे मग काय, दाखवलं ना बोलून. मला काही जमणार नाही असं काही नसतं, समजलं ना. करून तर दाखवलंच सर तुम्ही. मग हे पण असंच करून दाखवा. सर आता असं हार मानून कसं चालेल ना. इथपर्यंत आलोय तर दादासाहेबांची माहिती काढूनच जाऊया इथून. अगं पण आपण शोधणार कसं त्यांना. मला काय वाटतंय, आता आपण जेवढ्या लोकांना भेटलो ते सगळे यंग होते. आणि आता जर दादासाहेब नाटक करत नसतील तर ह्या सगळ्या यंग मुलांना ते माहीत नसतील ना. करेक्ट आहे तुझं म्हणणं. मग मला असं वाटतं की आपण ಗಾಡಿ ಬರ್ತಾವ ದಂಡಿಲೆ ಹೋಗ ಹಾ ಒಂದ್ ದಂಡಿಲೆ ಹೋಗ ಮತ್ ಇವತ್ತೇನ್ ಪ್ರಾಕ್ಟೀಸ್ ಆಗೈತಿ ಅದನ್ನೆಲ್ಲ ನಾಳೆ ರಿಹರ್ಸಲ್ ಮಾಡಿ ಬಾ. सर तू त्यांच्याच वयाचा माणूस दिसतोय का? हो एक लास्ट ट्राय मारायचा. मारूया ना. चला. चल. बाबा ऐका ना. ಏನು ते फोटो बघू. हा तुम्ही ह्या माणसाला कुठे पाहिलेत का? ಇವನಾ काय ಎಲ್ಲ कोण ओळखत नाही. नाही ओळखत कोणी. याला ओळखतंय हो. हा म्हणजे माझ्या नाटकात काम करायचा तो.